जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जन्मात आलेला प्रत्येक जीव हा मोक्षासाठी प्रयत्न करत असतो. मनुष्य देह धारण केल्यानंतर मोक्षाचं द्वार हे उघडलं जातं असं म्हणतात. नरदेह मोक्षस्य द्वारः असं म्हणलं जातं. हे जर मोक्ष किंवा मुक्ती साधायची असेल तर परमेश्वर रूपामध्ये किंवा परब्रह्म स्वरूपामध्ये तादात्म्य होणं हे या नरदेहाची इतिकर्तव्यता किंवा साफल्य असं म्हणतात. आणि हे जर साफल्य साधायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे भगवत भक्ती हा. मना सज्जना भक्ती पंथेची जावी, तरी श्रीहरी पावी जेचोच व्हावे, समर्थांनी म्हटलेलं आहे मनाच्या श्लोकांमध्ये. जर या भक्तीच्या मार्गावरून आपण मार्गक्रमण केलं, मार्गक्रमणा व्यवस्थित सातत्याने झाली, मनामध्ये अंतःकरणामध्ये भगवत भक्ती दृढ झाली की भगवंताचं दर्शन हे सहज साध्य आहे असं समर्थ मनाच्या श्लोकातल्या दुसऱ्या श्लोकातच सांगतात. ते जर तादात्म्य पावलं, तादात्म्य व्हायचं असेल, इति कर्तव्यता प्राप्त किंवा मिळवायची असेल, त्यासाठी जी भक्ती आहे त्याचं वर्णन करताना नारद महर्षी 6व्या सूत्रात म्हणतात, यत् ज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति. भजगोविंदम या स्तोत्रामध्ये आचार्य म्हणतात, यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंद्यती एव. ज्याचे चित्त किंवा अंतःकरण हे भगवंत स्वरूपामध्ये रमलेलं आहे, रत झालेलं आहे, किंबहुना भगवंत चरणांशिवाय ज्याचं वृत्ती कुठेही इकडे तिकडे भरकटत नाही किंवा जात नाही, ती तिथेच स्थिर होते, स्तब्ध होते. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था आहे ती आनंद अवस्था आहे, सच्चित स्वरूप आहे. नंदती 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 एव, एकच शब्द 2-3 वेळा वापरला की त्याची तीव्रता आणखी वाढते आणि शेवटी एव हे म्हटलेलं हेच लक्षात घ्या. आनंद स्वरूपाशिवाय दुसरं काहीच प्राप्त होणार नाही. आत्मरामभोवती हेच सत्य आहे. दो दांडी एक श्रुती, दोही फुली एक धृती, दोहो दिवी दीप्ती एकची जेवी. दो होठी एकी गोठी, दो डोळा एकी दिठी, तेवी दोघी जीही सृष्टी एकची जेवी. अमृतानुभव मध्ये शिवशक्ती एकच आहेत हे सांगताना माऊलीने ही उदाहरणं दिलेली आहेत. दो दांडे एक श्रुती, ज्यावेळेला रासक्रीडा चालली होती श्रीकृष्ण आणि गोपिकांमध्ये, त्याला
खेळताना ज्या काठ्या एकमेकांच्यावर ज्या आपटल्या जायच्या, दोन दांडे एकच श्रुती, त्यातून दोन दांड्यातून एकच आवाज यायचा. दो फुले एक द्रुती. एखाद्या झाडाला दोन फुलं असतात किंवा असंख्य फुलं असतात, पण त्या असंख्य फुलांचा वास जो आहे, गंध जो आहे, दरवळ जो आहे, तो एकच असतो. त्या दरवळामुळे त्या फुलाला ओळखलं जातं. दोही दिवी दीप्ती एकची होती. एकाच ठिकाणी अनेक दिवे लावलेले आहेत, अनेक पणत्या लावल्या आहेत किंवा अनेक दिवे लावले असतील. कुठल्या प्रकाश कुठल्या दिव्याचं आहे हे जसं आपण सांगू शकत नाही. हे जसं ऐक्य रूप होऊन जातं, तसंच भक्त आणि भगवंत हे दोघ जण त्या भक्तीमध्ये असे एकरूप होऊन जातात, किंवा भक्तीच्या माध्यमातून असे ऐक्य होतं भगवंत आणि भक्ताचं, की तिथं द्वैत काहीच उरत नाही. सगळं अद्वैत स्वरूप होऊन जातं. आणि अद्वैत स्वरूपामध्ये जी अनुभूती प्राप्त होते तीच आनंद अवस्था म्हणजे आत्मारामभूती. जिथं देहासह आत्मा ही संपूर्ण त्या परब्रह्म तत्वामध्ये विलीन झालेला असतो. अशा वेळेला या देहाकडून सुद्धा जी काही कृती घडते त्या कृतीलाही जास्ती महत्व राहत नाही, कारण तो देहच कुठेतरी विलीन झालेला असतो, त्या परब्रह्मामध्ये विलीन झालेला असतो. आणि या देहबुद्धी केव्हाच लयाला गेलेली असते, शून्य झालेली असते. दो ओठी एक बोठी. ओठ दोन जरी असले, लक्षात घ्या, ओठ दोन जरी असले तर त्यातून बाहेर पडणारे जे शब्द ब्रह्म आहे ते एकच आहे. दो डोळा एक दिठी. डोळे दोन जरी असले तर त्यातून जे दृश्य दिसतं ते एकच दृश्य दिसतं. तेवी दोघी जीही सृष्टी एकची जेवी. सृष्टी जरी विविधांगी नटलेली असेल तर या दोन्ही डोळ्यांनी जे काही दिसतं ती सृष्टी ही एकच आहे. म्हणजे जे काही आपल्याकडं द्वैत आहे ते द्वैताचं रूपांतर किंवा द्वैत जेव्हा अद्वैतामध्ये विलीन होतं, ती जी अवस्था आहे ती आनंद अवस्था आहे. नाथजी बोले अमृतवाणी, बरखत कमली भिगत पाणी. गाडोजी गोडा बांधोजी खुंटा, चालत नगरा बाजत कुंटा. धबधब मडके कुंभार घडियो, मटके के ऊपर चुलिया धरियो. बांडोजी हंडी चढ़ा देव भाता, बकरे के आगे देव से काटा. आदिनाथ गुरु मच्छिंदर चेला, उल्लट बचनस गोरख मिला. आपल्याकडे पण एक पद आहे, चिंचेचा झाडावर मंदिर बांधले, आधी कळस मग पायाले. ही अवस्था जी आहे ना, हेच आत्माराम अवस्था आहे. एक लक्षात घ्या, चिंचचं पान केवढं, त्याच्यावर मंदिर बांधून होईल का? पण कुठलंही मंदिर बांधायचं झालं किंवा कुठली इमारत बांधायची झाली तर आधी सर्वात शेवटचा किंवा उंचावरचा मजला आणि नंतर हळूहळू पाया आपण बांधत येऊ शकतो का? पायापासून सुरुवात करूनच कुठेतरी इमारत उभी राहते ना. हे जरी अतर्क्य वाटत असलं, अतिशयोक्ती वाटली तरी असली, तर ही जी यातून जी निर्माण होणारी जी अवस्था आहे ती एक अत्युच्च पदाची आनंद अवस्था व्यक्त होते. ज्यावेळेला संतांनी ती पातळी गाठलेली असते, तो स्तर त्यांनी तिथे गेलेले असतात, त्या उंचीवर ते गेले असतात, त्यावेळेला शब्द हे
निशब्द होऊन जातात, अर्थहीन होऊन जातात. कारण ती जी अवस्था आहे ती कुठल्याही शब्दाने वर्णन करता येणार नसारखी. ठाकूरजीने एका ठिकाणी म्हणलंय की ब्रह्मज्ञान इज अ काइंड ऑफ स्टेट that cannot be expressed by any means or by any words. It can only be experienced by those who have reached it. ज्यांनी ही आनंदावस्था गाठलेली आहे, ज्यांनी ही आनंदावस्था प्राप्त केलेली आहे, त्यांनाच त्याची खरी अनुभूती मिळते. आणि ह्या आनंद अवस्थेची अनुभूती म्हणजे आत्मारामभवती आहे. हे स्तब्धभूती आहे, हे निश्चल आहे. आणि त्यातून जो मिळणारा आनंद आहे त्याची किंवा त्याचा स्वाद काही अलौकिक आहे की ज्याने ते अंतःकरणच त्या भगवंत चरणामध्ये लीन होऊन जातो, एक रममाण होऊन जातो. आणि ती अवस्था मत्तावस्था आहे. एखाद्या व्यसनाधीन माणसाला आवडतं व्यसन मिळाल्यानंतर आणि त्याचं त्याने यथायोग्य प्राशन किंवा त्याचं सेवन केल्यानंतर जो आपल्या एका धुंदीत असतो, तसंच हा पंचमहाभूतात्मक जो देह आहे की जो मोक्षासाठी धडपडत असतो, ते मोक्षाची चव मिळाल्यानंतर, मोक्षाचा स्वाद मिळाल्यानंतर, मोक्षाची अनुभूती मिळाल्यानंतर ती जी आनंद अवस्था आहे तो त्या आनंद अवस्थेच्या धुंदीत जातो. तीच कैफ आहे, तीच धुंदी आहे, तीच मत्त अवस्था आहे. आपण बऱ्याच वेळेला हे उदाहरण माझ्या प्रवचनातून किंवा इतर प्रवचनकारांच्या संतांच्या मुखातून सुद्धा ऐकलं असेल. डोंगरावर जाऊन तुकाराम महाराज आपल्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये असे लीन व्हायचे की तहान भूक विसरून जायचं. हीच मत्त अवस्था आहे, हीच आनंद अवस्था आहे, हीच आत्मारामभवती आहे. एक लक्षात घ्या, गाडोजी घोडा बांधोजी खुंटा गोरक्षनाथांचं पद आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. घोडा बांधण्यासाठी खुंटा जमिनीत गाडला जातो आणि त्यासाठी घोडा बांधला जातो. पण इथं म्हणले गाडोजी घोडा बांधोजी खुंटा. घोड्याला बांधून मी खुंट्याला बांधलेलं आहे. चालत नगारा वाजत उंटा. हा नगारा जो आहे तो उंटावर ठेवून वाजवला जातो. पण इथं म्हणतात की चालत नगारा वाजत उंटा. हा नगारा चालतोय आणि उंट वाजतोय, उंटाला वाजवलं जातं. धबधब मडके कुंभार घडियो. भरपूर मटके आणि किंवा जे घडे असतात त्यांनी कुंभाराला बनवलेलं आहे. मटके के ऊपर चुलिया धरियो. जेव्हा एखादा स्वयंपाक केला जातो किंवा जेवण बनवलं जातं त्या दरम्यान खालती चूल असते, त्याच्यावरती त्यात अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्यावर एखादं भांड ठेवलं जातं आणि अन्न शिजवलं जातं. इथं ते म्हणतात की खालती आधी मटका ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही चूल धरलेली आहे. मांडोजी हंडी चढ़ा देव भाता, बकरे के आगे देव से काटा. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी देवाला बळी चढवला जातो. पण इथे गोरक्षनाथ म्हणतात की त्या बळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही त्या बळी म्हणून देवालाच त्या बकऱ्यासमोर काटलेलं आहे. त्या बकऱ्यालाच आम्ही हलाल केलेलं आहे. आदिनाथ गुरु मच्छिंदर चेला, उलट वचन सो गोरखी मिला. आदिनाथ गुरु आहेत, मच्छिंद्र त्यांचा चेला आहे, त्यांचा शिष्य आहे. आणि ह्या उलट्या बोलण्यामुळंच की काय
गोरख मिळालेलं आहे. गोरख मिळाला म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली. लक्षात घ्या, इथं आत्मारामभूती म्हणजे समर्थाने जे सांगितलंय ते म्हणजे स्वस्वरूपाची ओळख आहे. ह्या देहामध्ये असलेला जो परब्रह्म तत्वाचा अंश आहे त्याची ओळख पटणं, त्याची ओळख स्वतःला निर्माण होणं, स्वतःला त्याची ओळखीचं ज्ञान होणं, स्वस्वरूपात ज्ञान होणं म्हणजेच आत्माराम असं समर्थ सांगतात. मग ओळख म्हणजे दुसरी तिसरी काय आहे? परब्रह्म स्वरूपाचं किंवा परब्रह्म तत्वाचा अंश माझ्यामध्ये आहे, तो आणि मी एकच आहे, दोन्हीही भिन्न नाही, हा द्वैत भाव कुठेतरी लयाला जाऊन अद्वैताची जाणीव होणं आणि त्यातून मिळणार जो आनंद आहे तोच आत्मारामभूती. मिडास टच आहे. केवढी उदाहरणं कशी दिली बघा. सगळं उलट आहे. त्यातून खऱ्या ज्ञानाची जाणीव होते. आदिनाथ गुरु मच्छिंदर चेला उलट वचन से गोरख मिला. जसं जसं मी उलट म्हणत गेलो त्यातून मला स्वस्वरूपाची जाणीव झालं असं गोरक्षनाथ म्हणतात. चिंचेच्या पानावर बंदिरे बांधले आधी कळस मग पाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही गेलं दर्शनाला तर आधी कळचं दर्शन होतं आणि मग त्या परब्रह्म तत्वाच्या मुखाचं दर्शन होतं, मुखदर्शन होतं आणि सर्वात शेवटी आपल्याला चरण दर्शन होतं. लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही देवस्थानाला जावा, तुम्ही त्या मंदिराच्या समोर आला की आधी आपण कळसाला नमस्कार करतो, त्यानंतर त्या परब्रह्म तत्वाच्या ज्या सगुण रूपाच्या मुखाचं दर्शन घेतो आणि सर्वात शेवटी जे दर्शन होतं ते चरणाचं दर्शन होतं. आणि ते दर्शन झालं की वृत्ती तिथेच स्थिर होते. ऋण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे भ्रमरा, तू जे हजारो लाखो फुलांच्या वर जातोयस आणि मकरंद गोळा करतोयस, तो कुठेतरी ही जी तुझी हजारो फुलांच्या वर जायची वृत्ती आहे ती कुठेतरी टाकून दे. सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे तू अवगुण तुझे सांड आणि ते तुझे जे अवगुण आहेत की हा जो तुझा गुण जो ठरलेला आहे की इकडे लहान वेगवेगळ्या फुलांच्यावर तू फिरतोस, ते न फिरता माझ्या भगवंताच्या, माझ्या विठ्ठलाच्या चरणी तू स्थिर होऊन जा आणि तिथं जे काही भक्तिरूपी मकरंद भेटेल त्याचा तू स्वाद घे आणि तिथे स्थिर हो. उगीच सद्गुरूंच्या चरणाला चरण कमळ असं म्हणत नाहीये. जिथं मनरूपी भ्रमर ज्या कमल द्वयांमध्ये बद्ध होतो आणि स्वतःची वृत्ती सांडून देतो, ते कमल दल म्हणजे सद्गुरूंचे चरण आहेत. आपण म्हणतो ना, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे जुळे सद्गुरू पाये दोन्ही. मी जिथं नतमस्तक होतोय तिथे तुझे चरण आहेत, दुसरं काहीही मला दिसत नाहीये. ही वृत्ती स्थिर होणं म्हणजेच आनंद अवस्था आहे आणि तीच आत्मारामभूती आहे. स्तब्ध होणं म्हणजे तेच आहे. आपल्या जेवत असताना माशा काही वेळेला गुणगुण करत असतात. ह्या माशीचा एक स्वभाव आहे, ती कुठल्याही पदार्थावर बसते. चांगल्या पदार्थावर बसते, घाण पदार्थावर बसते, सुवासिक पदार्थावरही बसते. जिथं घाणेरडा वास आहे अशा पदार्थांवर सुद्धा ती बसते.
पण तिला माहितीये की ज्या ठिकाणी तिचं अस्तित्व शून्य होईल अशा कुठल्याही, आपण ज्याला म्हणतो हॉट सरफेस, गरम पृष्ठभाग आहे किंवा जिथं अग्नी आहे तिथं ती कधीच बसत नाही. कारण का तिला माहितीये त्याच्यावर बसलं की आपलं अस्तित्व शून्य होऊन जाणार. तसंच जे विषयांच्यावर बसतं, जे विकारांच्यावर बसतं, जे विकल्पांवर बसतं, जे संकल्पांवर बसतं, जिथं आवडती गोष्ट आहे, जिथं सुखावह गोष्ट आहे, तिथं ते सातत्यानं बसतं आणि स्वतःच्या आनंदामध्ये जे रममाण होतं, पण त्याला हे कळत नाही की जे सुख आहे, की जो आनंद तो म्हणतोय तो क्षणिक आहे, क्षणभंगुर आहे. असं मन हे भगवंताच्या चरणाशी स्थिर व्हायला लगेच तयार होत नसतं. कारण का त्याला माहितीये एकदा तिथं स्थिर झालो की तिथनं हालायची शक्यता फार कमी आहे. आमचे असे अनुभव आहेत की सज्जनगडावर येणारी प्रत्येक व्यक्ती नंतर ज्याला आम्हाला भेटते, आम्ही ज्याला दौऱ्याला जातो किंवा इतर काही ठिकाणी जातो कामानिमित्त, तेव्हा हे सज्जनगडवर येऊन जाणारी मंडळी भेटतात तिथं आणि सांगतात की सज्जनगड आम्हाला खूप आवडला, परत यायची इच्छा आहे. थोडी अतिशयोक्ती वाटेल पण खरं आहे. एकदा जो सज्जनगडवर येतो आणि समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतो, तो सज्जनगडचा आणि समर्थांचाच होऊन जातो. मी सज्जनगड किंवा समर्थ आहे हे प्रातिनिधिक धरलेलं आहे. पंढरपूरला गेलेला प्रत्येक जण वारकरी होतो, आळंदीला गेलेला प्रत्येक वेळ माऊलीमय होतो, देहूला जाणार प्रत्येक मय तुकोबामय होऊन जातो. ज्या संतांच्या ठिकाणी किंवा देवस्थानाच्या ठिकाणी जातो ते तिथं होतं, ते मन हे तिथलं रूप होऊन जातं. पण कालांतराने हळूहळू आपल्या प्रपंचात पण रममाण होतं, हे विसरून जातो, ज्याला स्मशान वैराग्य म्हणतात. एकदा एका व्यक्तीला कबीरांना भेटायची इच्छा झाली. ते शोधत आले, त्यांची कीर्ती ऐकली होती. कबीरांना शोधत शोधत आले, त्यांना विचारलं बा कबीर महाराज कुठे भेटतील. मग ते सांगितलं या गावातला एक जण मयत झालेला आहे, मृत झालेला आहे, त्यांना देवाज्ञा झालेली आहे, तर त्यांच्या अंत्यकार्यासाठी ते गेलेले आहेत. मग ते म्हणतात तिथं जर हा भरपूर लोक असतील, त्यातून मी कबीरांना ओळखणार कसं. ते म्हणतात की एक ओळखायची खूण आहे की जे स्मशानात आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यात तुम्हाला एक ज्योत दिसेल. मग ते सगळ्यांच्याच असेल, त्यातून मी त्यांना कसं ओळखणार. ते म्हणते पूर्ण ऐकून घ्या, स्मशानातून सगळी बाहेर पडली तरी ज्यांच्या डोक्यावर तुम्हाला ज्योत दिसेल ते कबीर आहेत. ते जातात तिकडं, भेटतात आणि कबीरांचं दर्शन वगैरे घेतात. लक्षात घ्या, जे संत आहेत ते कुठल्याही स्थळी असले तर त्यांच्यातली जे ज्ञानज्योती असते किंवा वैराग्य ज्योती असते ती तशीच असते, भले ते परमार्थात असो व परप्रपंचात असो. कबीरांच्याच चरित्रातली गोष्ट आहे, कथा आहे. कबीरांच्या घरी एकदा भरपूर पाहुणे येतात. मग कबीरांना म्हणतात की आज आम्ही तुमच्याकडे जेवायला आहोत वगैरे वगैरे.
मग कबीर आज जातात आणि त्यांच्याकडे धान्य संपलेलं असतं, काहीच नसतं अन्न बनवायला. मग ते त्यांचा जो मुलगा आहे कमाल त्याला म्हणतात चल आपण जाऊन येऊया. रात्रीची वेळ असते, सगळीकडे दारं सगळे दुकानं वगैरे बंद झालेली असतात. मग कमाल म्हणतात की वाण्याचं दुकान तर बंद झालंच, आता कसं करायचं. त्यामुळे आपण एक काम करू, आपण कसं तरी आत शिरू, तिथनं थोडस धान्य घेऊ आणि मग सगळ्यांना जेवायला देऊ. मग तिथंच जातात, आत जातात, धान्य घेतात. ते धान्य घेऊन बाहेर येणार, कबीर महाराज बाहेर येतात, पण त्यांचा मुलगा बरोबर आत सापडतो. आत सापडल्यानंतर तेवढ्यात तो वाणी जागा होतो आणि चोर 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 म्हणून त्यांचे पाय पकडतो. ते नेमके कमाल असतात, त्यांना घट्ट धरून ठेवतो. कबीर महाराज म्हणतात माझ्या मुलाला मारतील एवढंच होईल ना, पण माझ्याकडं आलेले जे पाहुणे आहेत, जे माझ्याकडे आलेले जे परब्रह्म तत्वरूपी जे नरदेह आहेत, त्यांची तृप्तता करणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं कार्य आहे. ही माझी भक्ती त्यांच्याविषयी, त्यांच्याविषयीचा भाव आहे, तो प्रथम मी पूर्ण करतो. ते कर्तव्य मला, ती भक्ती मला, ते प्रेम मला पूर्ण करू दे, मग माझ्या मुलाकडे बघतो. लक्षात घ्या, जे ह्या आत्म राम पदापर्यंत पोहोचले असतात, जे निरंजन रूपी झाले असतात, जे अवधूत झाले असतात, त्यांच्याकडनं कुठलंही कार्य घडलं, कुठलीही कृती घडू दे, ती पाप पुण्याच्या पलीकडे असते. ती का असते आणि त्याला मत्त भवती, स्तब्ध भवती आणि आत्माराम भवती का म्हणायचं, याचं उत्तर आपण पुढच्या प्रवचनात बघूया. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.